हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू मुक्ताई क्रिएशन। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजघराण्यातील राजकुमारांसाठी रॉयल अशी अर्थपूर्ण नावे पाहणार आहोत। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। मध्ये पहिलं नाव आहे आदित्यराज। या नावाचा अर्थ होतो तेजस्वी। चैतन्य या नावाचा अर्थ होतो चेतना। धैर्यशील या नावाचा अर्थ होतो विचार करून वागणारा। वैभव या नावाचा अर्थ होतो समृद्धी किंवा ऐश्वर्य। कृष्णराज या नावाचा अर्थ होतो श्री विष्णू। उज्ज्वल या नावाचा अर्थ होतो सुखी किंवा तेजस्वी। विश्वराज या नावाचा अर्थ होतो विश्वाचा राजा। प्रज्वल या नावाचा अर्थ होतो प्रकाशमान। पृथ्वीराज या नावाचा अर्थ होतो पृथ्वीचा राजा। उत्कर्ष या नावाचा अर्थ होतो लौकिक वाढवणारा। इंद्रजित या नावाचा अर्थ होतो इंद्राला जिंकणारा। जयवर्धन या नावाचा अर्थ होतो जय मिळवणारा। कृष्णकांत या नावाचा अर्थ होतो श्रीकृष्ण। हर्षवर्धन या नावाचा अर्थ होतो आनंद वाढवणारा। कौस्तुभ या नावाचा अर्थ होतो रत्न। धर्मराज या नावाचा अर्थ होतो धर्माप्रमाणे वागणारा। बिंदुसार या नावाचा अर्थ होतो हिरा। चिरंजीवी या नावाचा अर्थ होतो दीर्घायुष्य। आनंदवर्धन या नावाचा अर्थ होतो आनंद देणारा। चित्ररथ या नावाचा अर्थ होतो सूर्य। आदिनाथ या नावाचा अर्थ होतो प्रथम नाम। जयवर्धन या नावाचा अर्थ होतो शंकर। जयराज या नावाचा अर्थ होतो विजयाचा राजा। ज्योतिर्मय या नावाचा अर्थ होतो प्रकाशमान। श्रीनिकेत या नावाचा अर्थ होतो स्त्रीचे निवासस्थान। यशवंत या नावाचा अर्थ होतो यशस्वी। श्रीवर्धन या नावाचा अर्थ होतो श्री विष्णू। ऋषिकेश या नावाचा अर्थ होतो एक तीर्थस्थान। अजिंक्य या नावाचा अर्थ होतो कोणीही जिंकू शकणार नाही असा। रणविजय या नावाचा अर्थ होतो रणात विजय मिळवणारा। देवराज या नावाचा अर्थ होतो देवांचा राजा। पुष्कराज या नावाचा अर्थ होतो रत्न। रणवीर या नावाचा अर्थ होतो युद्धात वीर दाखवणारा। ज्योतिर्गमय या नावाचा अर्थ होतो प्रकाशमान। राजवीर या नावाचा अर्थ होतो शूर राजा। सत्येंद्र या नावाचा अर्थ होतो शंकर। सत्यशील या नावाचा अर्थ होतो सदाचारी। ऋतुराज या नावाचा अर्थ होतो वसंत ऋतू।
धनंजय या नावाचा अर्थ होतो धनावर विजय मिळवणारा किंवा अर्जुन. यशोधर या नावाचा अर्थ होतो श्रीकृष्णाचा मुलगा. सम्राट या नावाचा अर्थ होतो राजा. युवराज या नावाचा अर्थ होतो राजपुत्र. विक्रम या नावाचा अर्थ होतो विजय मिळवणारा. यशवर्धन या नावाचा अर्थ होतो यश वाढवणारा. धनराज या नावाचा अर्थ होतो धनांचा अधिपती. सत्यजित या नावाचा अर्थ होतो सत्याला जिंकणारा. इंद्रनील या नावाचा अर्थ होतो नीलमणी. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.